जय हरी. संत मंडळातील सर्वच संत देवाशी वेळोवेळी भांडतात, प्रश्न विचारतात, स्वतःची अभिव्यक्ती देवाच्या समोर ते ठेवतात. संत नामदेवांनी देखील पांडुरंगाला अनेक प्रश्नातून काही वेळेला ते भांडलेले आहेत, लाडीक झगडा केलेला आहे, सौख्य भाव व्यक्त केलेला आहे. एका अभंगात तर ते म्हणाले आहेत, पतित पावन म्हणून आलो तुझी या दारा, पतित पावन नव्हेसी म्हणून जातो माघारा, झेंगट घेऊन हाती दवंडी पेटविन तिन्ही लोकी, सांगेल देवा तू पतित पावन नव्हेसी तू मोठा घातकी. या प्रकारे संत देवाला भांडावून सोडतात. ते देवाची थेट गुलामगिरी न स्वीकारता त्याच्याशी जवळीकता करतात आणि त्या पद्धतीने ते त्यांची अभिव्यक्ती जनतेसमोर ठेवतात. नामदेव महाराजांनी एका अभंगात फार सुंदर म्हटलंय, देवा आम्ही तुम्हा दिले थोरपण. काय म्हणतात नामदेव महाराज? देवा आम्ही तुम्हा दिले थोरपण, मानी हे वचन सत्य माझे, पतित अमंगळ तुम्हा झालो साह्य, विचारुनी पाह्य खरे खोटे, रोग व्याधी पीडा जनांशी नसता, कोण पाचारिता वैद्या लागे, कल्पनेची भूत झडपी या संसारी, माने पंचाक्षरी पाचारिता, नामा म्हणे विठो देवा येता घरा, नको लावदारा पांडुरंगा. काय म्हटलं याच्यामध्ये नामदेव महाराजांनी? तर नामदेव महाराज म्हणतात की देवा आमच्यामुळे भक्तांमुळे तुला देवपण आहे. आम्ही भक्तच नसू तर तुला देवपण कोण देणार आहे? उदाहरण म्हणून पाहायचं गेलं तर उंच कुठल्या तरी डोंगरावर एक देवाचं देऊळ मंदिर आहे आणि कोणीच तिथे दर्शनाला जात नाही, बघायला जात नाही, तर त्या मंदिराला त्या देवाला देवपण असेल का? म्हणून भक्तांमुळे देवाला देवपण असतं. हे सांगताना नामदेव महाराज सांगतात की देवा तुला आमच्यामुळे देवपण आहे, तुला जे थोरपण आलंय, मोठेपण आलंय ते आमच्यामुळे आलेलं आहे. हे तू कधीही विसरू नको, हे वचन सत्य मान आणि या गोष्टीपासून तू कधी दूर जाऊ नको. आणि आम्ही जे पतित अमंगळ आहोत ते तुझं सहाय्य घेण्यासाठी आलेलो आहोत. त्यामुळे तू सहाय्य करणार आहेस. कशामुळे? तर कोणीतरी सहाय्य घेणारा आहे म्हणून ना, आमच्यामुळे तुला सहाय्य करावं लागतं. आणि हे जे आहे ते तू विचारून पहा, खरे खोटे चेक करून बघा. एखाद्याला व्याधी असेल, दुःख असेल, पीडा असेल तरच वैद्याची गरज आहे ना. वैद्याचं मोठेपण कधी येतं? जनतेत आजूबाजूला रोग आहेत, व्याधी आहेत, पीडा आहेत म्हणून वैद्याचं मोठेपण आहे. अन्यथा कोणीच रोगी नसेल, कोणाला पीडा नसतील तर वैद्याचं काय काम आहे? म्हणून वैद्याचं मोठेपण रोग्यांवर आहे, हे तू लक्षात ठेवू नको. त्याचप्रमाणे संसारात कल्पनेची भूत आहेत, भांडणे, तंटाय, वेगवेगळे समस्या आहेत म्हणून तुझा नामजप करावा लागतो, तुझ्या मागे लागावं लागतो. आणि म्हणून हे बघ देवा, तू आमच्या घरी आल्यावर आम्ही जसं तुझं स्वागत करतो ना, तसं आम्ही तुझ्याकडे आल्यावर तू दार लावून बसू नको. तू आमच्या मदतीला सदैव हजर राहा, तुझे दरवाजे आमच्यासाठी बंद करू नको. इतक्या विद्रोही पद्धतीने नामदेवांनी म्हणजे विठ्ठलाला प्रश्न केलेत, खडसावलेत आणि तुला जे देवपण आहे ते आमच्यामुळे असं सांगितलं. आणि म्हणून संत हे डोळस वृत्तीचे लोक होते. संत हे डोळस वृत्तीचे महापुरुष, महान लोक होते, ज्यांनी डोळसच भक्ती केली, ज्यांनी डोळसपणाने प्रश्न विचारले, सभोवतालची जी परिस्थिती आहे ती देवाच्या समोर, देवाच्या दारात ठेवली, अस्पृश्यतेचे प्रश्न विचारले, गैरबराबरीचे प्रश्न विचारले, भेदभावाचे प्रश्न विचारले. तू तेवढा मोठा आणि आम्ही लहान जनता कशी काय हे प्रश्न विचारले, भेदभावाची दरी कसं काय हे विचारलं. आणि म्हणून संत डोळस होते. तर त्याचा नामदेव महाराज तुला थोरपण आमच्यामुळे आहे असं म्हणत असतील तर ते फार उंचीवरले, ते ग्रेट आहे. म्हणून नामदेव महाराजांचे हे अभंग आपल्याला जीवन दर्शन देणारे, प्रेरणा देणारे, उंचीवर नेणारे. नक्कीच नामदेवांचे अभंग वाचले पाहिजेत. धन्यवाद.